477ची बस अगदी त्रिमंदिरच्या समोर या साईडला त्रिमंदिरचे पार्किंग आहे ते असं हे आता मंदिरात प्रवेश करत आहोत। द्वारपाल दरवाजामध्ये इथे दोन बाजूला असे हे दोन सिंह आहेत। सेंटरला असं सुंदर असं हे प्रशस्त असं हे झुंबर आहे। सुंदर अशी ही मार्बलची हुंडी आहे। ते गणपतीजीची ही सुंदर अशी ही मूर्ती आहे। भद्रकाली देवीची मूर्ती आहे। तुळजा भवानीची ही मूर्ती आहे। अंबा माताजीची मूर्ती आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोनवळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये असे बरेचसे ठिकाणं आहेत जे आपल्याला माहीत नसतात। तर इथे तुम्ही माझ्या पाठीमागे एक सुंदर असं हे मंदिर बघू शकता। तर हे मंदिर आहे बोरिवलीमधल्या ऋषीवनमध्ये। तर इथे कसं यायचं आणि दर्शनाचं टायमिंग काय आहे मी संपूर्ण तुम्हाला याची माहिती देणार आहे। चला तर बघूया। हा इकडे असा हा 477चा बस स्टॉप आहे आणि समोर हे इथे बोरिवली रेल्वे स्टेशन ईस्ट आहे। तर फ्रेंड्स, मुंबई मेट्रो लाईन 7चं हे राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशन आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती। आणि इथून तुम्ही असं पाठीमागे जाऊन त्या साईडला 477चा बस स्टॉप आहे। तिथून तुम्ही ती त्रिमंदिरसाठी बस पकडू शकता। तर पुढे तिकडनं पलीकडनं राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशनमधनं उतरून आले की इथे क्रॉस करून ह्या बाजूला आले की ह्या रोडवरून पुढे गेल्यावर तुम्हाला 477 नंबरचा बस स्टॉप आहे। आता आपण 477 बसने ऋषीवनला चाललो आहोत। बोरिवली स्टेशन ते ऋषीवन अशी ही बस आहे। त्रिमंदिरच्या दिशेने ही बस आता चालली आहे। त्रिमंदिर जवळ आता आपण पोहोचलो आहोत। हा इकडे बेस्टचा 477चा हा लास्ट स्टॉप आहे। तरी बघा, ही 477ची बस अगदी त्रिमंदिरच्या समोर इथे तिचा स्टॉप आहे। तर हे बघा, हे सुंदर असं हे सफेद कलरमध्ये हे त्रिमंदिर आहे। आणि इथे तुम्ही जर बघाल तर ह्या साईडला हा पार्किंगचा एरो इंडिकेट केलेला आहे। या साईडला त्रिमंदिरचे पार्किंग आहे। टायमिंग सुबह 7 से रात को 9 बजे तक आहे। आरतीचा टायमिंग बघा, इकडे सकाळी 8:15 वाजता आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता आहे। तर बघा, हे त्रिमंदिरचं हे असं मुख्य प्रवेशद्वार आहे। तर इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघा, इथे असं हे चप्पल स्टँड आहे आणि ह्या साईडला पण इथे असं हे चप्पल स्टँड आहे। तर इथल्या त्या साईडच्या चप्पल स्टँडमध्ये आपण चप्पल ठेवून इथे असं हे आता मंदिरात प्रवेश करत आहोत। तर इथे या साईडला बघा, हे असं मोठी स्क्रीन लावलेली आहे आणि इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे सगळं हा असा मंदिर आहे। इथे सुंदर असं हे प्लांटेशन आहे। इथे बघा, द्वारपालच्या रूपामध्ये इथे हे दोन्ही बाजूला असे हत्तींचे स्टॅच्यूज आहेत। आता इथे सगळे हे वेगवेगळे देवांची मूर्त्या आहेत। इथे ही पद्मावती देवीची मूर्ती आहे। त्यानंतर मग इकडे ही पद्मनाभ भगवानची ही मूर्ती आहे। तर ह्या मंदिरामध्ये ह्या दोन अशा मूर्त्या आहेत। तर इथे हत्तीच्या नंतर ह्या इथे बघा, द्वारपाल दरवाजामध्ये इथे दोन बाजूला असे हे दोन सिंह आहेत। इथे आता इथे पुढे प्रवेश केल्यानंतर इथे पण हे दोन्ही बाजूला असे हे दोन द्वारपाल आहेत। तर इथे आतमध्ये आल्यावरती ही सेंटरला अशी ही सिमंदर स्वामीची मूर्ती आहे आणि डावीकडे बघा, इथे त्या प्रवेशद्वाराला इथे घड्याळ आहे। नंतर मग इथे ह्या साईडला पण घड्याळ आहे आणि इथे सेंटरला असं सुंदर असं हे प्रशस्त असं हे झुंबर आहे। तिथे दादा भगवानची माहिती इंग्लिशमध्ये होती, आता इथे हिंदीमध्ये आहे। इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे बघा, दादा भगवानची संपूर्ण अशी ही माहिती दिलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता। इथे हे दादा भगवान आणि नीरू माचा फोटो आहे। इथे असा हा कासव पण आहे। इथे हनुमानजीची मूर्ती आहे। इथे बघा, ही सुंदर अशी ही मार्बलची हुंडी आहे आणि इथे ही शंकराची पिंडी आहे। इथे गणपतीजीची ही सुंदर अशी ही मूर्ती आहे।
इथे दादा भगवानचा असा सुंदर असा हा फोटो आहे. तर इथे हे पार्श्वनाथ भगवान, त्यानंतर मग महावीर भगवान, चंद्रायन यक्षदेव अशा ह्या मूर्त्या आहेत. इथे हा वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामीची ही भव्य अशी ही मूर्ती आहे. इथे बघा वरती काही नियम लिहिले आहेत. नंतर मग पांचागुली यक्षिणी देवी, नंतर मग इथे अजितनाथ भगवान आणि नंतर मग ऋषभदेव भगवान अशा ह्या मूर्त्या आहेत. इथे पुन्हा हे दादा भगवानचं चित्र आहे, फोटो आहे. इथे ही भद्रकाली देवीची मूर्ती आहे. इथे श्रीनाथजी, त्यानंतर मग योगेश्वर श्रीकृष्ण भगवान, तिरुपती बालाजी आणि गरुड देवची मूर्ती आहे. हे बघा गरुड देवची मूर्ती झूम करून मी तुम्हाला दाखवत आहे. इथे बघा तुळजा भवानीची ही मूर्ती आहे. इथे चक्रेश्वरी देवीची मूर्ती आहे. हे बघा हे इथे बुक हे असं फ्री ठेवलेलं आहे. हे तुम्ही एक घेऊ शकता. हे आत्मसाक्षात्कार असं हे पुस्तक आहे. तर इथे हे जे बुक्स आहेत हे 50% डिस्काउंटमध्ये आहेत. हे बघा सत्य असत्य के रहस्य, ज्ञानी पुरुष की पहचान, असे सगळे हे चिंता, नंतर मग आत्मबोध असे सगळे हे बुक्स आहेत. हे मग इथे इन्फॉर्मेशन डिस्क आहे. इथे बुकचं काउंटर आहे. नंतर मग ह्या साईडला इथे असं तुम्हाला थोडा वेळ बसायला इथे खुर्च्या आहेत. आता हे झुंबर आणि हे लाईटिंग एकदम असे मस्त सुंदर दिसत आहे. तर मंदिरामधनं उजवीकडनं बाहेर पडल्यानंतर बघा इथे तुम्हाला नॅशनल पार्क आणि येऊरचा डोंगर दिसत आहे. तर इथे आल्यावरती टॉयलेट्स जे आहेत ते लोअर लेवलवरती आहेत. सिनियर सिटीजनसाठी बघा इथे लिफ्टची पण व्यवस्था आहे. तर या त्रिमंदिराच्या बांधकामामध्ये जे पिलर्स आणि बाकी सगळे इतर जे कन्स्ट्रक्शन पार्ट आहे त्याचं नक्षीकाम एकदम डिटेलमध्ये आहे, कार्विंग वगैरे. तर इथे त्रिमंदिराच्या उजवीकडे हे बघा या साईडला इथे हा नॅशनल पार्क आणि येऊरचा असा हा हिरवागार असा हा डोंगर दिसत आहे. तर उजवीकडनं इथे बाहेर आल्यावरती बघा इथे पण हे असं छोटं मंदिर आहे ज्यात 2 मूर्त्या आहेत. इथे बघा ही साईबाबांची मूर्ती आहे आणि ह्या साईडला अंबा माताजीची मूर्ती आहे. इथे बघा दादा भगवान भोग, इथे फूड प्रोडक्ट्स आणि नंतर मग राईट साईडला काउंटरवरती तुम्ही चहा नाश्ता वगैरे घेऊ शकता. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा बोरिवली ऋषी वनमधल्या ह्या त्रिमंदिरचा ब्लॉग. ह्या मंदिरापर्यंत कसं यायचं मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ह्यात किती देव आहेत, किती मूर्त्या आहेत त्याची पण मी संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर बाकी तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.